नमस्कार मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये निफ्टी स्पॉट आणि बँक निफ्टी स्पॉटबद्दल थोडंसं डिटेल्समध्ये चर्चा करूया आणि स्पेशली फक्त आपण टेक्निकल चार्ट्सवर बोलूया. ठीक आहे. आणि थोडंसं बोलण्याआधी की सांगू इच्छितो की जेव्हा आपण आता सुरुवात करतो या ठिकाणी कोणते बाय सेल रिकमेंडेशन नाही आहे. फक्त एक टेक्निकली भाग आहे की तुम्ही चार्ट कशा रीतीने समजू शकतात आणि कशा रीतीने तुम्हाला सपोर्ट, रेजिस्टन्स जसं काम करता येईल. आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही म्हणसाल की आता माझ्याकडे हे चार्ट्स नाही, बरोबर आहे अगदी. पण तुम्ही ह्या माझ्या लेवल्स मार्क करून तुमच्या जिरोदा चार्ट्स किंवा तुमच्याकडे जे इतर चॅटिंग प्लॅटफॉर्म आहे त्या ठिकाणी तुम्ही ह्या लाईन्स ड्रॉ करू शकतात, बरोबर. आणि आता ह्या ज्या चार्ट्सवर जे माझ्या ज्या ऑलरेडी जे डिमांड आणि सप्लाय झोनचा ऑटोमॅटिक जे ड्रॉ होतात, तर त्या ॲक्च्युली त्याच्या मागे जे लॉजिक आहे ते बिहाइंड कंडिशन आहे. म्हणजे या ठिकाणी जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स जसे काम करतात त्या ठिकाणी ते ऑटोमॅटिक ड्रॉ होत असतात आणि म्हणजे एक पॅटर्न्स मी डिटेक्ट केलेला आहे, त्या पद्धतीने ते काम करतात. आणि त्याच्या पद्धतीने अगदी मला थोडंसं समजण्यासाठी एकदम सोपं पडतं की कशा रीतीने ॲक्च्युली कुठून रिव्हर्सल होईल, काय होईल त्याप्रमाणे बघू शकता तुम्ही. जसं हे बँक निफ्टी आपलं निफ्टी स्पॉट जसं फेब्रुवारी महिन्यापासून खाली आलं तुम्हाला या ठिकाणी दिसतं, ते मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे चार्ट बघायला भेटतीलच. तर त्यामध्ये जसं बोलल्यानंतर तुम्हाला इथे एक रिव्हर्सल पॉईंटबद्दल बोलूया आता आपण की रिव्हर्सल कुठून आला होता मित्रांनो. रिव्हर्सल तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की या ठिकाणी एक मार्केट जसं इथून जसं वरती आलेलं आहे, बरोबर आहे. इथून जसं वरती येत गेलेलं आहे तसा हा एक स्टार सिग्नल इथे आलेला होता. एक मिनटं. जसं या ठिकाणी बघा इथे एक स्टार सिग्नल आला होता. तसाच एक इथे स्टार आलेला आहे. आता स्टार आलाय म्हणजे याचा अर्थ असा नसतो की तो बाय सेल रिकमेंडेशन, फक्त तो एक अलर्ट असतो की हा जो रिव्हर्सल पॉईंट ह्या लेवलपासून येतोय, तर ह्या लेवलपासून इथपर्यंत जातोय किंवा तिथून तो रिव्हर्सल होतोय. मग तिथून तो आपल्याला डिटेक्ट करायचा असतो की तो खरंच रिव्हर्सल आहे का. तिथून तर कन्फर्मेशन झाल्यानंतर आपण एक नेक्स्ट स्टेप आपण पुढे जाऊ शकतो. म्हणजे कसं की त्याच्यानंतर एक पुढचा रेजिस्टन्स कोणता येईल. आता पुढचा रेजिस्टन्स बघा, तुम्हाला एक थोडक्यात अजून व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, पण तुम्हाला समजण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आता तुम्ही या ठिकाणी निफ्टीचे चार्ट्स बघतात. निफ्टीच्या चार्ट्समध्ये तुम्ही काय बघतायत मित्रांनो, की बघा या ठिकाणी की जसं डिमांड झोन जसा खाली पडतो इथून, डिमांड झोन कसा खाली पडतो इथून, हा एक डिमांड झोन त्याला झाला होता, तो त्याने इथे खाली आले होता, बरोबर. आणि एक मिनटं तुम्हाला चार्टचा थोडासा कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी थोडंसं व्यवस्थित समजेल. या ठिकाणी बघा की इथून एक डिमांड झोन तयार झाली होती, तो सरळ खाली पडला. खाली पडल्यानंतर इथून त्याने हा पॅटर्न बनवला, बरोबर. आता रिव्हर्सल पॉईंट कुठे आला मित्रांनो, बघा हा एक रिव्हर्सल पॉईंट आलेला आहे, बरोबर. कारण की स्टारने इथे रिव्हर्सल देता, ॲक्च्युली हा पण रिव्हर्सल होता, पण ह्या ठिकाणी कन्फर्मेशन कसं होतं की स्टारला मी एक रिव्हर्सल मानतो. इथे हाय ब्रेकआउट केला म्हणजे ह्या ठिकाणी मला कन्फर्म पॅटर्न भेटला. ह्या कॅन्डलचा जो अलर्ट असतात, तर ते कन्फर्मेशन असतात कम्प्लिटली. बघा तुम्ही परत एक दाखवतो, बघा हा कन्फर्मेशन भेटला होता. याचा हाय ब्रेक केला का नाही, इथे हाय ब्रेक केला होता, इथे हाय ब्रेक केला, पण याने याच्या खालती क्लोज दिला. त्यामुळे हा एक कन्फर्मेशन पॉईंट होता आणि ह्या कॅन्डलचा होता, बरोबर. मग या ठिकाणी कन्फर्मेशन भेटल्यानंतर निफ्टीने बघा इथे हाय मारलेला आहे. कुठपर्यंत मारला, कारण की त्याचा ॲक्च्युअली पहिले रेजिस्टन्स कसा होता, आता हा मधल्या साईडला इनसायडरमध्ये, इनसायडर पॅटर्नही म्हणतो मी याला, एक मधला जो झोन असतो, म्हणजे कसं की मधला जो झोन एक एक हा जो टॉप झोन आहे हा सप्लाय झोन झाला, बरोबर. आणि हा डिमांड झोन झाला. मग मध्ये चार्ट याच्या भोवती जे करेल नक्की याचाच ब्रेकआउट म्हणजे फुल्ली बुलिश ब्रेकआउट राहील आणि हा आता स्ट्रॉंगली बेरिश ब्रेकआउट राहील. हा ईओडी चार्ट आहे म्हणून. आता मधला झोन म्हणजे इथून जेव्हा हा ह्या झोनपासून येईल तर त्याचं पहिलं टार्गेट कोणतं राहील, हे राहील. हे कन्सिडर करतो कोणती, की कारण की ही रेषा इथे महत्त्वाची होती, बघा ती या ठिकाणी इथे तोडली त्याने. तिची पुढची रेषा कोणती होती मधली लाईन्स, म्हणजे कोणता रेजिस्टन्स होता, बघा हा तुम्ही बघू शकता, बरोबर. ही जी पॅटर्न होता बरोबर ह्या ठिकाणी तो इथे इथे अचीव झालेला आहे आणि इथे बरोबर झालेला आहे. तर अशा पद्धतीने मी माझे काम करत असतो. म्हणजे कधीही चार्ट कसा चालतो, एक स्विंग हाय, स्विंग लो, स्विंग हाय, स्विंग लो आणि रिव्हर्सल पॉईंट अशी शोधत असतात आपण या ठिकाणी. तर इथे जसं तुम्हाला ह्या ठिकाणी समजलं तसंच पुढचं कसं झालं आता या ठिकाणी बघा की जो पुढचं या ठिकाणी बघा मित्रांनो की जो हा डिमांड झोन जो सॉरी सप्लाय झोन हा जो आलेला होता, बरोबर. हा सप्लाय झोन जसा मागून आला होता तसा तो इथेच खाली येऊन गेलेला आहे. याचा अर्थ काय झाला की आता मार्केट इथून जो सपोर्ट होता त्याने तो हा जो सप्लाय होता, रेजिस्टन्स होता, हा त्याने स्ट्रॉंगली सपोर्ट झोनमध्ये कन्वर्ट केलेला आहे. कोणता झोन येतो तो एकदा परत तुम्हाला मार्क करून दाखवतो मित्रांनो. तो झोन आहे जवळपास ही लेवल आहे बघा,
ती लेवल तुम्हाला मार्क करून दाखवतो मी कोणती ती एक्झॅक्टली. या ठिकाणी एक मिनटं, आपण या ठिकाणी व्ह्यूजमध्ये क्रॉसओव्हरमध्ये जाऊ. बघा तुम्हाला या ठिकाणी याच्यामध्ये गेलं, ह्या क्रॉसओव्हरमध्ये बघा की काय डिमांड जमान होती ती डिमांड झोन 11,058 आणि ही खालची खालची काय होती 11,000 आपलं सॉरी 10,875 बरोबर. आता मी ही का पकडली कारण की ही जी डिमांड झोन होती सॉरी ही जी सप्लाय झोन होती ही त्याने हिच्यामध्ये खाली येऊन त्याने सपोर्ट झोन तयार केला. मग आता हा सपोर्टच्या आसपास निफ्टी परत एकदा इथे आलेला आहे. हे बघा दिसतो इथे हा पॉईंट आणि तोच आपला कोणता 10,875. आता इथेच कसं काय आलं मार्केट बघा तुम्ही, याचा लो बघा किती तारखेला आलेला आहे तो आलेला आहे बरोबर 24 सप्टेंबरला आणि लो बघा 10,790. आपला किती 10,785चा लो होता. म्हणजे त्यांनी हा पॉईंट दिला इथे त्याने टच केलं आणि तो परत एकदा रेजिस्टन्सच्या आसपास कडे निघाला आहे. ओके, आता निफ्टी स्पॉट अशा रीतीने त्याने म्हणजे तुम्हाला कशा रीतीने काम करतात म्हणजे हे जे माझे जे चार्ट्स आहेत हे जे सप्लाय झोन आणि डिमांड झोन ज्या ठिकाणी मी हे ऑटो ड्रॉ होतात माझे कोडिंगनुसार, तर ते मला नेहमी नेहमी अशी ड्रॉ करायची गरज नाही पडत आणि पटापट आपण कोणते पण चार्ट अगदी मिनिटामध्ये त्याचं सपोर्ट रजिस्ट्रेशन ओळखू शकतो. तर निफ्टी स्पॉटबद्दल आपण बोलतोय आणि ह्या ठिकाणी बघा की आता आता काय झालेलं आहे मार्केटने, थोडं आपण चार्ट पर झूम करू. मार्केटने इथून इथून जे रिव्हर्सल दिल्यानंतर त्याने सरळ त्याचं पहिलं टार्गेट काय होतं, सगळ्यात पहिलं टार्गेट म्हणजे त्याचं हे राहील कोणतं मित्रांनो की जर त्याची ही जी रेजिस्टन्स होता हा जो ही जी मोठी रेड कॅन्डल होती ती पण त्याने ब्रेक केली बरोबर. आपण तिला परत एकदा मार्क करून घेऊ. ती ती कोणती झोन आहे तो आहे जवळपास 11,794 बरोबर. तिथपर्यंत त्याने ब्रेक केलं पण आता हा जो ही पण लेवल त्याने अचीव केली. आता त्याचा सपोर्ट काय झालेला आहे, हा जो रेजिस्टन्स होता तो सपोर्टचा काम करतोय. आता 11,587 एक तुम्हाला सपोर्ट दिसतोय आणि 11,498चा एक रेजिस्टन्स दिसतोय, आपला सपोर्ट दिसतोय. ह्या सपोर्टवर आता निफ्टी काम करणार आहे आणि त्याचा सगळ्यात पहिले रेजिस्टन्स कोणता राहील मित्रांनो बघू शकतो की हा एक रेजिस्टन्स आहे 12,200च्या आसपास. म्हणजे जिथे कोणती मी लेवल मार्क केली होती 12,223 आणि 12,137 हीच ती लेवल आहे मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की ह्या लेवलला मी बोलतोय तुमच्याशी. तर ह्या लेवलला बघा ही लेवल आणि ही लेवल ह्याच लेवल आहेत ते 12,227 12,223 आणि 12,137. निफ्टीचा पहिला इनिशियल रेजिस्टन्स हा राहील आणि सपोर्ट हा राहील. आता मार्केट बघा तुम्ही अजून एक गोष्ट तुम्हाला याची समजून जाईल की निफ्टी स्पॉट मार्केट कधीपासून पडलंय बघा मित्रांनो, एक्झॅक्टली तुम्हाला समजेल इथून की मार्केट इथून जानेवारीपासून बरोबर, जानेवारीपासून त्याने किती मधल्या म्हणजे जानेवारीचा 15 तारखेपासून तुम्ही बघू शकता इथून एक रेजिस्टन्स त्याने तयार केला होता. म्हणजे इथून त्याने हा बनवला आणि ह्या झोनला त्याने क्रॉस केलेलं नाही. म्हणजेच आपल्याला कसं की रेजिस्टन्स ह्या ठिकाणी त्याने क्रॉस केला का नाही केला. मग परत त्याने इथून एक मागचा जो सपोर्ट होता, आता हा सपोर्ट तुम्हाला परत एकदा दाखवतो बघा मी. इथूनच का मार्केट रिव्हर्सल झालं बघा एकदा परत मी तुम्हाला एक एक प्रत्येक गोष्ट जरा डिटेल्समध्ये बघा मित्रांनो की इथूनच का मार्केट रिव्हर्सल झालंय. हे बघा ही जी झोन आहे एक्झॅक्टली बघा ही ह्या झोनपासून इथे टच केलंय आणि बरोबर इथे आलेलं आहे. मग माझ्या लेवल्स अशा रीतीने काम करतात की जिथे तुम्हाला हा जो इथे होता त्या ठिकाणी इथे परत टच केले आणि मग नंतर ह्या रेजिस्टन्सच्या आसपास आलेले आहे. ओके, हा कन्फर्मेशन पॉईंट झाला आपल्याला सेलिंग पॉईंट्स. आणि हे तुम्हाला मागचं का दाखवतोय कारण की पुढे आता ज्या येणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला डिटेल्समध्ये समजाव्यात म्हणून मी तुम्हाला नेहमी नेहमी सांगायची गरज नको पडायला पाहिजे अशा रीतीने तुम्हाला मी सांगण्याचा इथे प्रयत्न करतोय मित्रांनो. बघा आता इथे जसा हा मारला हाय इथे स्विंग पॉईंटतून इथे वरती आला त्याने हा हाय ब्रेक केला का नाही ब्रेक केला. हा हाय त्याने नाही ब्रेक केला. मार्केट सरळ इथे ह्या पॉईंटला आलं बरोबर. ह्या पॉईंटला याने हाय ब्रेक केला का नाही ब्रेक केला. इथे हाय ब्रेक केला का नाही ब्रेक केला. इथे हाय ब्रेक केला, इथे ब्रेक केला पण क्लोज खाली दिला. इथे कन्फर्मेशन भेटलं, इथे कन्फर्मेशन भेटलं, इथे परत एकदा हाय दिला आणि मग परत खाली आलेला आहे. याचा पहिला रेजिस्टन्स कोणता होता हे बघा एक मिनटं.
या ठिकाणी पहिला रेजिस्टन्स कोणता होता बघा मित्रांनो, हा होता बरोबर. मार्केटने काय केलं, इथून हाय दिला, इथून एक रिव्हर्सल दिला आणि हा एक आपल्याला रिव्हर्सल पॉईंट दिला स्टारचा, याचा पण हाय ब्रेक केला. मग इथे याच्या आसपास इथे आला, इथे एक रिव्हर्सल पॉईंट भेटला आपल्याला. म्हणजे इथे पहिलं टार्गेट इनिशियल त्याने हे अचीव केलं आणि मग इथे आलेला आहे. इथून नंतर सगळ्यात पहिलं रेजिस्टन्स कोणता राहील, मग इथून हा जर पॉईंट असेल तर तिथे त्याने इथे यायला पाहिजे होतं, इथे दिलं का नाही, त्याने इथून परत एकदा हाय ब्रेक केला, कन्फर्मेशन परत इथे दिलं. मग काय येईल, एक पुढचा परत स्ट्रॉंगली रेजिस्टन्स येईल बघा, आला. म्हणजे थोड्याशा लाईन जरा चुकतात थोड्याशा या ठिकाणी. तर बघू शकतात मित्रांनो की परत एकदा मी तुम्हाला नीट दाखवतो. थोडंसं माझ्याकडनं चुकी झाली असेल तर बघा, हे या ठिकाणी मार्क केलं बघा, बरोबर आला ह्या पॉईंटला एक्झॅक्टली बिलकुल. इथून हा एक रिव्हर्सल पॉईंट होता आणि हा पण असाच पॉईंट होता सेम बघा. आता म्हणजे तुम्हाला निफ्टी बरोबर प्रॉपर तुम्हाला चार्ट्स आहे ना, अगदी चार्टच्या टेक्निकली चार्टच्या बाहेर कोणताही एखादी चार्ट जरी म्हटला तर त्याच्या ह्याच्यातच चालतो. फक्त आपल्याला समजण्यासाठी ते पॅटर्न कोणता बनवतोय, सपोर्ट कसा, रजिस्ट्रेशन हे तुम्हाला ओळखावं लागतं. हे न्यूज वगैरे किंवा कोणत्या बऱ्याचशा गोष्टी हे यूट्यूबवर सांगतात की हा कॉल बाय करा, ते करा, त्याच्यापेक्षा तुम्ही शिका. तुम्हाला सपोर्ट रजिस्ट्रेशन कशा रीतीने त्याच्यावर काम केलं तर तुम्हाला अगदी सविस्तर समजू शकतं, बरोबर. आता मार्केटमध्ये पुढे काय होऊ शकतं, मार्केटमध्ये आता पुढे येऊ शकतो मित्रांनो की निफ्टीने जर सपोर्ट जो आता हा जो सपोर्ट होता बरोबर 10,885 तो पण इथे कव्हर केलेला आहे. आता सपोर्ट त्याचा 11,587 बघू शकतात आणि 11,498 ही त्याची डिमांड झोन झालेली आहे. हा जर ब्रेक केला तर परत कोणता एक खालचा सपोर्ट आहे तुम्ही बघू शकतात, हा एक झोन झाला. त्याच्यानंतर हा जर तोडला तर मग मात्र तुम्ही बघू शकता की 10,885 परत एक, म्हणजे एक प्रकार 1 2 3 हा एक झोन बरोबर आहे. तुटायला जर म्हटलं मार्केट तर असं एकदम एका दणक्यात तुटू शकतं. म्हणजे तुम्ही पाहिले की तुटायला किती वेळ लागलेला आहे, 2 महिन्यामध्ये मार्केट खूप जोरदार तुटलेलं आहे. पण चढायला कसा वेळ लागतोय, 3 4 5 महिने लागून गेले. त्यामुळे जर मार्केट जर खाली पडायचं असेल तर हा जो भाग आहे हा तुटायला हा जवळपास 2-3 दिवसामध्ये पण जरा बिलकुल तुटू शकतं आणि नवीन आपला स्ट्रॉंगली सपोर्ट तुम्ही बघू शकतात कोणता दिसतो ते तुम्हाला. पण ते आपण पुढच्या गोष्टी जरा, पण सध्या तरी मार्केट कंडिशन आपल्याला तशी काही सांगत नाहीये. सध्या काय सांगते की एकदम तो स्ट्रॉंगली अपसाईडमध्ये दिसतोय बरोबर. आता मला रेजिस्टन्स हा बघायचा आहे की तो इथे टच करतो की त्याचा स्ट्रॉंगली रेजिस्टन्स स्ट्रॉंगली सपोर्ट हा जे. आता आपण बँक निफ्टीचा चार्ट बघूया. व्हिडिओ मित्रांनो थोडा मोठा होऊ शकतो, जवळपास आता हे निफ्टीचं बोलता बोलता आपल्याला 12 मिनिटं होऊन गेले, तरी पण आपण एकदा थोडक्यात बघूया. बँक निफ्टीचं थोडंसं 5 मिनिटात बघूया. बँक निफ्टीचे पण सेम तसंच पॅटर्न तुम्ही बघू शकतात. आपण मागे डिस्कस केलेलं आहे, मागे व्हिडिओमध्ये बघू शकतात. निफ्टीने कुठून रिव्हर्सल दिलं तुम्ही बघू शकतात. बँक निफ्टीचा एक आपल्याला हा एक रेजिस्टन्स इथून जो रिजेक्शन आली होती ह्या लेवलपासून रिजेक्शन आले आणि इथून भेटलेला आहे बरोबर. आता हा इथपर्यंत का आलेला आहे, कारण की इथून निफ्टी आला, बँक निफ्टी इथे रिव्हर्सल आला, नंतर त्याच्यानंतर हा जो झोन होता हा जो सप्लाय झोन हा इथे सपोर्टमध्ये तयार झाला होता, इथूनच हा फाकला निफ्टी आणि परत एकदा इथपर्यंत आलेला आहे. त्याला इथे येणं भागच होतं मित्रांनो, कारण की आणि परत एकदा इथे कन्फर्मेशन पॉईंट दिला आहे आणि परत आता इथे हा निफ्टी आलेला आहे बँक निफ्टी. ह्या ठिकाणी मात्र जसं अलर्ट आलेलं बघा, आता हा पॉझिटिव्ह इंडिकेशन आलेलं आहे आपल्याला इथून. याच्यावरती जर हाय राहिलं तर सगळ्यात पहिले त्याचं टार्गेट काय राहील, 11,000 सॉरी बँक निफ्टीचं पहिलं टार्गेट काय राहील मित्रांनो, जवळपास ही जी कॅन्डल दिसते तुम्हाला, या कॅन्डलचा आहे 25,232. सगळ्यात पहिले टार्गेट इनिशियली हे राहील 25,232. जर क्रॉस केला तर एक स्ट्रॉंगली अपसाईड आहे म्हणजे इथून, नाहीतर मग ह्या झोनच्या आसपास जवळपास बँक निफ्टी इथेच ह्या लेवलच्या आसपास खेळत राहील. तुम्हाला रेंज पण एकदा मार्क करून दाखवतो मी बघा. ही 22,970 आणि 24,000. चार्टला परत एकदा थोडंसं झूम घेऊन मी तुम्हाला थोडक्यात मोठ्यात झूम दिसतील या ठिकाणी बघा. हे बघा 24,000 आणि 22,000 म्हणजे हा जो झोन आहे बघा मित्रांनो, हा एक स्ट्रॉंगली झोन झालेला आहे आणि हा एक स्ट्रॉंगली झोन आहे. बँक निफ्टी आता काय करेल, बँक निफ्टीने एकदा जर हाय ब्रेक केला हा बरोबर, तर मागचं जे एक रेजिस्टन्स आहे तिथपर्यंत एकदा येऊ शकतो 25,200 तुम्ही बघू शकतात. नाहीतर मग परत ह्या रेंजला वरती जाऊन परत एकदा इथे खाली येईल
आणि इथून परत रेंगाळेल, इथे वरती जाईल, नाही तर परत एकदा ह्या रेंजच्या आसपास 22,970च्या आसपास येऊ शकतं. आणि त्याचा एक स्ट्रॉंगली सपोर्ट आता कोणता झालेला आहे 21,576 आणि 21,000. इथून जर 21,000 नंतर मार्केट जर तुटलं तर मग मार्केटला तुम्ही आता बघू शकतात की सपोर्ट कोणता दिसतोय तुम्हाला, बघू शकतात मार्केटचा सपोर्ट आहे. मी काही जास्त बोलत नाही या ठिकाणी, कारण समजून घ्यायचं साधारणतः की तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये, मला काय म्हणायचं आहे. तर ॲक्च्युली कसं आहे की बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पण समजल्या तर बऱ्या चांगल्या असतात, कारण की प्रत्येक गोष्ट जर मीच सांगितलं तुम्ही शिकणार काय मग? कारण आतापर्यंत असंच झालेलं आहे की व्हिडिओमध्ये, यूट्यूबमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात की ते सगळे लोक नुसते एक एक गोष्ट आहे, प्रत्येक गोष्ट तोंडामध्ये घात कसा भरवायचा, मग चावायचं कसं, किती वेळेस चावायचं, मग लाड किती वेळेस मिळले की मग तुम्हाला घास कोरडा पडत असेल थोडं पाणी पित जा, मग पचायला काय पाहिजे, या सगळ्याच गोष्टी तुम्ही शिकायला पाहिजे. कारण की तुम्ही कितीक वेळ दुसऱ्यांवर डिपेंडंट राहणार आहेत. ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात तुम्हाला ह्या स्वतः शिकाव्या लागतील, तरच तुम्ही मार्केटमध्ये कन्सिस्टन्सी बनवणार. माझ्याही माझा व्हिडिओ बघताना किंवा ह्या गोष्टी मी तुम्हाला फक्त सांगतो, ह्या चार्टवर तुम्ही तुमच्याकडे जे चार्ट्स वगैरे असतात त्या ठिकाणी तुम्ही ह्या लेवल्स अप्लाय करा आणि शिका या ठिकाणी. या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये कोणतं रॉकेट सायन्स सांगतोय की बिलकुल नाही. साधं एक सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं जे गणित आहे आणि जे माझे चार्ट्स हेच तुम्हाला समजवण्यासाठी मी तुम्हाला इथे थोडक्यात ही माहिती देत आहे. आता बघा की निफ्टी, बँक निफ्टीबद्दल तुम्हाला म्हटलं की या ठिकाणी मला काय म्हणायचं की इथून बँक निफ्टी वरती पण जाऊ शकते, पण त्याचा आता सध्यात पहिले हा एक रेजिस्टन्स आलेला आहे आणि इथून जर क्रॉस केला तरच एक अपसाईड, नाही तर इथून परत ह्या रेंजला एकदा साईडवेज राहू शकतो मार्केट. आणि सगळ्यात स्ट्रॉंगली सपोर्ट म्हणजे 21,000चा स्ट्रॉंगली सपोर्ट आहे. हा जर तोडला तर मग देवभरोशी बघू शकता तुम्ही की मार्केटला परत एकदा तुम्हाला झूम आउट करून दाखवून देतो की मला काय म्हणायचं आहे. बघा तुम्ही, मार्केट इथून इथपर्यंत आलेलं आहे, पण मार्केटने अजून हाफ पोर्शन पण कव्हर केलेला नाही. बँक निफ्टीने कुठपर्यंत आलेलं आहे, इथपर्यंत आलेलं आहे. बघा तुम्ही, इथून इथपर्यंत आलेलं आहे. जर तुम्ही एक ॲक्च्युली जर मित्रांनो तुम्ही फिबोनाची जर एक रेषा जर ओढली, बघा इथून तुम्हाला दाखवतो मी इथून अगदी एक्झॅक्टली 50%चं करेक्शन 24,350 आहे. जर 22,000 किंवा हा जर तोडला तर मग साधारणतः हाच सपोर्ट आहे, बरोबर आहे. आणि मग बघू आता पुढे पुढे कशा रीतीने, आणि स्ट्रॉंगली सपोर्ट तुम्हाला एकदा हा पण दाखवून देतो मी. 21,000 नंतर मार्केट जर पडला तर कुठपर्यंत येईल, आणि खालचा एक सपोर्ट मला काही बोलायचं नाही याबद्दल जास्त की काय काय येतं, पण तुम्ही बघू शकतात की या ठिकाणी नेमकं आता काय होणार आहे पुढे. त्यामुळे तुमचं जे निवेश इन्व्हेस्टमेंट आहे, तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे, तुम्ही जर लॉंग टर्म करणार असाल तर जरा व्यवस्थित करा. प्रॉपरली स्टॉप लॉस लावून कोणत्याही बँक सेक्टरमध्ये व्यवस्थित ट्रेड करा. आणि स्टॉप लॉस म्हणजे जर एखाद्या वेळेस मार्केट जर पडलं तर तुम्हाला अजून खालच्या साईडला बाईंग ऑपॉर्च्युनिटी भेटू शकेल, किंवा एक स्टॉप लॉस लावून ट्रेल तरी करा. साधारणतः तुम्हाला कसं रजिस्टन्स जसं असेल त्याप्रमाणे तुम्हाला मार्केटमध्ये मुवमेंट बघायला भेटेल. आणि वेळोवेळी जर काही वाटलं तर मला मेल करू शकता तुम्ही. माझा ईमेल ॲड्रेस आहे money99.in@gmail.com. या ठिकाणी मेल करू शकता. तुम्हाला जर कोणत्या पद्धतीची व्हिडिओ किंवा कोणत्या पद्धतीची तुम्हाला जर प्रॉपरली जर काही चार्ट हवे असतील एखाद्या स्टॉकचे, तर तुम्ही मला मेल करू शकतात. मी तुम्हाला ते ईमेल पण करू शकेल किंवा त्याचा एक स्पेशली व्हिडिओ पण बनवून देईल. ठीक आहे मित्रांनो. तर व्हिडिओ जरा मोठा झालेला आहे 18 मिनिटाच्या आसपास, तर ज्यांना थोडंसं बोर होईल ते जाऊ शकतात, पण ज्यांना ऑलरेडी शिकायचं असेल त्यांना 1 तासाचे व्हिडिओ पण कमी पडतात. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू.